हाय फ्रेंड्स, मी वर्षा अँड प्रांजल व्लॉग्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण सांडोया कुळ्या बनवायचे जे साचे आहेत त्याचे दोन प्रकार पाहणार आहोत. उन्हाळा लागला आहे तर हे साचे जे आहेत ते घरोघरी असतात आणि कामा येतात सांडोया कुळ्या चकली वगैरे बनवायसाठी. आपण काही प्रमोशन वगैरे काही करत नाही आहे. साचा घ्यायच्या आधी थोडीशी याची माहिती व्हिडिओ थ्रू सांगणार आहे. कुळईचा साचा आपण घेतो, जास्त वजनाचा असतो आणि दळस असतो, पूर्ण पितळचा असतो, तर आपण घेतो आणि मग तो वजनानं जास्त असतो त्याच्यामुळे आपला हात वगैरे दुखते, तर आपण जास्त त्याला वापर करत नाही त्याचा. आता हा छोट्या साईजचा एक पितळचा साचा आहे, तर यामध्ये आपण चाळणी बघूया. त्यामध्ये पण 5-6 चाळणी आहेत. शेवया, कुरडई, फाफडा आणि चकली हे सर्व चाळण्या आहेत. ही छोटी पण आहे एक. तर हा जुना साचा आहे माझ्याकडे आणि यामध्ये काही जास्त मिश्रण बसत नाही. 1-2 कुरडई बनते फक्त आणि हा पूर्ण पितळचा आहे. साचा छान आहे पण साईज याची छोटी आहे आणि थोडासा जड जातो हा. कुरडई टाकायच्या वेळेस थोडंसं जोर लावावं लागतं. आता याची हे लावून घेते. याची पाटीची आहे खालची, ही पण अशी दडस आहे. याला बरेच वर्ष झाले. याला घासून घेतला की एकदम नवीनच दिसतो. एकदम प्युअर पितळचा साचा आहे आणि हा जो वरचा भाग आहे हा पण पूर्ण पितळचा आहे. आणि हा कुळई चकली टाकायच्या वेळेस थोडं याला जोर द्यावा लागतं. तुम्हाला अशा प्रकारचा घ्यायचा असला तर तुम्ही थोडासा साईज थोडीशी मोठी घ्यायची. यामध्ये फक्त 1 नाही तर 2 कुळई होते, जास्त होत नाही. एकदम छोटी साईज आहे याची. आणि घ्यायच्या वेळेस वजन करून घ्यायचं. आता हा दुसरा साचा बघूया. तर याला थोडीशी कमी मेहनत लागते आणि यामध्ये भरपूर मिश्रण बसते कुळईचं. 4-5 कुळई होता एवढी साईज आहे याची. आता हा खुल्ला मी. हा पण प्युअर पितळचा. याचा जो रॉड आहे तो पण पूर्ण पितळचा असतो. आता यामध्ये किती चाळण्या बघूया. तर यामध्ये पण 5-6 चाळण्या असतात. खाकडा, शेवई, कुरडई, चकली आणि शेवयाच्या एकदम असे बारीक पण चाळण्या असतात आणि जाड्या पण. ही एक डिझाईनची सारखी पण आहे. 5-6 यामध्ये पण चाळणी असते. आणि ही जी खालचा जो भाग आहे हे पण एकदम डिझाईनचा आणि असा दडस आहे मस्त. याला पण घ्यायच्या वेळेस जास्त वजनाचा नाही घ्यायचा, नाही तर हात दुखतो. नाही, यामध्ये भरपूर मिश्रण बसतो. याच्यावरती मी नाव पण टाकून घेतलं. आता हे सर्व चाळण्या ठेवून हे साचा असा लावून घेते मी. तुम्हाला चकली या शेवया बनवायच्या असले की एकच चाळणी ठेवायची आणि असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मिश्रण यामध्ये भरायचं. आणि मिश्रण भरले की हे जे झाकण आहे हे असं फिरूनशानी खाली करून घ्यायचं. हा जो रॉड आहे हा पण पूर्ण पितळचा असतो, तर असं हे फिरून फिरून झाकण पूर्ण खाली करून घेतलं. साच्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं आणि हे व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं त्याला. दोन्ही साचे छान आहेत. दोन्ही पण विकायला गेले तर पैसे वसूल होतील आणि ही साचे वर्षानुवर्ष टिकतात. व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं याचं आणि असं फिरून फिरून कुरडई चकली टाकायच्या वेळेस असं फिरू फिरू जो रॉड आहे तो खाली येत राहतो आणि आरामशीर आपण चकली या कुरडई टाकू शकतो. जास्त वजनाचे नाही घ्यायचे फक्त, कारण की टाकायच्या वेळेस हात खूप दुखता, लाल पडून जाता. पितळच्या साचाचे असे फायदे राहतात की जंग लागत नाही, क्रॅक होत नाही, मिश्रण चिपकत नाही. साचा घ्यायच्या वेळेस थोडंसं लक्षात ठेवायचं की जास्त छोटा नाही घ्यायचा, जास्त पातळ पण नाही घ्यायचा, कमी वजनाचा घ्यायचा. हात दुखता टाकायच्या वेळेस मीडियम साईजचा घ्यायचा. मिश्रण खतम झालं की जे 2 लाईन आहे वरती सोडायच्या, एकदम खाल्लोक नाही न्यायचं, नाहीतर उघडायच्या वेळेस थोडंसं जाम जाते ते. पितळचा साचा घ्यायच्या वेळेस ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जास्त वजनाचा नाही घ्यायचा, नाहीतर काही बी चकली नाहीतर कुरडई टाकायच्या वेळेस खूप वजनानं हात दुखते. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.